नमस्कार भावी शिक्षकांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा, एक नवीन जाहिरात आलेली मित्रांनो, बघू शकता. सेंट उर्सुला हिंदी प्रायमरी स्कूल नागपूर. बघा मित्रांनो, नागपूरची मित्रांनो सेमी इंग्लिश. बघा मित्रांनो, सेमी इंग्लिश मीडियम आहे मित्रांनो, सेमी इंग्लिश. बघा, महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन्स ऑफ CNI. बघा इथं तुम्हाला नंबर सुद्धा दिले, PTR नंबर बघा F5798 BOM. बघा मित्रांनो, अल्पसंख्याक दर्जा अशी प्राप्त अशी स्कूल आहे मित्रांनो. बघा, अल्पसंख्याक रिलिजियस संस्था 100% अनुदान आहे मित्रांनो. बघा कोणते 100% अनुदानित. यासाठी मित्रांनो बघा, शिक्षण सेवक चाहिए आवश्यकता. बघा, शिक्षण सेवक चाहिए आवश्यकता. तर बघा, याच्यामध्ये मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो. पदाचं नाव शिक्षण सेवक. बघा, 1st to 4th क्लासपर्यंत मित्रांनो, म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत मित्रांनो त्यांना शिक्षण सेवक पाहिजे मित्रांनो. बघा इथं पदाची संख्या मित्रांनो, बघा 2 पदाची संख्या आहे आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा आपल्याला इथं दिलेली आहे मित्रांनो. बघा, HSC पात्रता मित्रांनो, यासाठी व्यावसायिक पात्रता अशी मित्रांनो D.Ed 12वी आणि D.Ed पाहिजे मित्रांनो. बघा, शिक्षण सेवकासाठी 1ली ते 4थी पर्यंत. यासाठी मित्रांनो एक महत्त्वाचं सूचना अशी मित्रांनो, इतर पात्रतामध्ये बघा, इतर पात्रतामध्ये सुद्धा आपल्याला एक दिलेलं इतर पात्रतामध्ये बघा, TET किंवा CTET. बघा, TET किंवा CTET म्हणजे आपले स्टेट TET हवं किंवा मित्रांनो सेंट्रल TET सुद्धा चालतात मित्रांनो. बघा, 1ली ते 4थी पर्यंत आहे. रिक्त पदाचं कारण बघा मित्रांनो, रिक्त पदाचं कारण काय मित्रांनो, संच मान्यता अनुसार. वेतन मित्रांनो तुमच्या शासकीय नियमाप्रमाणे राहील मित्रांनो, शासकीय नियमाप्रमाणे. तर बघा, TET किंवा CTET होणं आवश्यक आहे मित्रांनो. बघा, TET किंवा CTET होणं आवश्यक आहे मित्रांनो. ही टिप दिलेली तुम्हाला. TET गरजेचं आहे मित्रांनो. दिनांक बघा 27/2/2025 तक आपके आवेदन निम्न पत्ते पर जमा करिए. जे तुम्हाला जो पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचं आवेदन करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला इथं पत्ता सुद्धा दिलेला मित्रांनो, बघू शकता. सेंट उर्सुला गर्ल्स हिंदी प्राथमिक शाळा सेमी इंग्लिश मित्रांनो. बघा, सिव्हिल लाईन नागपूर. कोणत्या मित्रांनो? सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी मित्रांनो. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, ज्यांनी CET आणि CTET जर काढलेली असेल मित्रांनो, तर 100% अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही या ॲड्रेसवरती तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन जाऊन सबमिट करू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, एक नवीन दुसरी पुन्हा एक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे मित्रांनो. बघा, रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरची मित्रांनो. भाषिक अल्पसंख्याक मित्रांनो, भाषिक अल्पसंख्याक. आमच्या संस्थेच्या माध्यमिक शाळेत खालील पदे अनुदानित तत्वावरती भरायची आहेत, तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह वार दिनांक बघा इथं दिलेले वार रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत श्रीनाथ प्रशाला शांतीनगर सोलापूर येथे स्वखर्चाने उपस्थितीत राहावे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो. एक बघा, सगळ्यात प्रथम शिक्षण सेवकाचं पद आहे. पदाची संख्या एकच मित्रांनो. यासाठी मित्रांनो बघा, शैक्षणिक पात्रता काय, BA B.Ed पाहिजे मित्रांनो. काय BA B.Ed. तर याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट सुद्धा दिले, मराठी किंवा इतिहास, दोन्ही मधलं कोणताही चालतं मित्रांनो. बघा, BA B.Ed मराठी किंवा इतिहास. त्यानंतर नेक्स्ट पद आहे मित्रांनो, बघा लिपिकचं पद आहे मित्रांनो. यासाठी सुद्धा एक पद आहे मित्रांनो. आणि यासाठी 1 फक्त मित्रांनो बघा 12वी पास. बाकी त्यांनी कोणतंच काय सांगितलं नाही मित्रांनो. बघा, लिपिकसाठी फक्त 12वी पास विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो. बघा,
भाषिक तत्वावर अल्पसंख्याक अशी शाळा आहे मित्रांनो. क्लार्कचं पदे 12वी पास आणि शिक्षण सेवकाचं मित्रांनो BA BEd मराठी किंवा इतिहास. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशाच नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.